लोकसभेचा निकाल समोर आला आणि सगळी उलटफेर झाली। एक्झिट पोलनुसार एनडीए 400 मत मिळतील असा दावा करण्यात आला होता, मात्र प्रत्यक्षात आता एनडीएला 292 आणि इंडिया आघाडीला 234 मतं मिळाली आहे। या सगळ्यानंतर आता सरकार स्थापनेसाठी हालचाली सुरू झाल्या असताना महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूकंपाचे संकेत मिळत आहे। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन मोठी घोषणा केली। त्यांच्या या घोषणेमुळे भाजपाचे नेते टेन्शनमध्ये जाण्याची शक्यता आहे। देवेंद्र फडणवीस यांनी मला सत्तेतून मोकळं करा अशी भाजपाच्या वरिष्ठांना विनंती केली आहे। देवेंद्र फडणवीस आपल्या पदाचा राजीनामा देणार आहेत। यामागे नेमकं काय कारण आहे, काय रणनीती असेल हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही। काय म्हणाले देवेंद्र फडणवीस? पंडित नेहरू नंतर तिसऱ्यांदा पंतप्रधान बनण्याचा मान मोदींना मिळाला। महाराष्ट्रामध्ये आम्हाला अपेक्षित यश मिळालं नाही। भाजपाची पुन्हा एकदा बैठक आम्ही घेणार आहोत। कांदा, सोयाबीन, कापूस याचा मोठा फटका निवडणूकमध्ये बसला। मवियाला मिळालेले मतदान आणि आम्हाला मिळालेलं मतदान यात फक्त अर्ध्या टक्क्यांचा फरक आहे। महाराष्ट्रामध्ये आम्हाला नेरेटिव्हची लढाई करावी लागली। संविधान बदलण्याच्या नेरेटिव्ह थांबण्यासाठी आम्हाला अपयश आलं। मी राज्यातील जनतेचे आभार मानतो। मी भाजपाच्या नेत्यांना विनंती करतो, मला सरकारमधून मोकळं करावं। पक्षाचं पूर्ण वेळ काम करण्याची संधी मिळावी। महाराष्ट्रातील लोकसभेच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारतो। मला विधानसभा निवडणूकसाठी संपूर्ण राज्याची तयारी करायची आहे, म्हणून मला आत्ताच सरकारमधून मोकळं करा। मी लवकरच आमच्या वरिष्ठ नेत्यांना जाऊन भेटणार। भाजपाला जो सीट बँक मिळाला त्याची मी जबाबदारी स्वीकारतो। राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आपल्याला वेळ हवा। मला विधानसभा निवडणुकीसाठी काम करायचंय। मला सरकारमधून मोकळं करावं अशी विनंती नेतृत्वाला केली असल्याचं फडणवीस म्हणाले। या संदर्भात आपण लवकरच भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना भेटणार आहे असंही फडणवीस यांनी सांगितलं। लोकसभेत महाराष्ट्र भाजपाला मोठा फटका बसल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेतला आहे। दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फडणवीस यांच्या वक्तव्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही। दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्यासोबत आणखी काही आमदार बाहेर पडणार का? सरकार कोसळणार की भाजप बाहेरून पाठिंबा देणार? महायुतीचं सरकार धोक्यात येणार का? अशा एक ना अनेक चर्चा उपस्थित झाल्या आहेत। येत्या काळात अनेक घडामोडींना वेगानं घडण्याची शक्यता आहे। महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार का याकडे जनतेचं लक्ष लागलं आहे।